फक्त प्लीज एकदा मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. का समजून घ्यायचं? तुम्ही आम्हाला समजून घेतलं? तुमच्यामुळे आम्हाला काय त्रास झाला नाही याची कल्पना नाहीये तुम्हाला? नितीश जाऊ दे, आपण का बोलतोय या माणसाशी? काल या माणसाला मी बजावून आलो होतो की नायगाव मध्ये पाऊल टाकायचा नाही, पण इथे येऊन त्यांनी हेच प्रूव्ह केलं की हा माणूस फक्त स्वतःचा विचार करतोय. कर्नल साहेब, हे बघा, मला कोणालाच काहीच प्रूव्ह करायचं नाहीये. असं म्हणणं फक्त एवढंच आहे की माझी चूक झाली, मला माफ करा आणि आपण सगळेच हे विसरून जाऊया. तुम्ही जे वागलात ना ते विसरणं शक्यच नाही. बाबा, मी त्यांची बाजू ऐकली आणि त्या दिवशी जे काही झालं ते तुम्हालाही समजावून सांगितलंय. बाबा, राजवीरच्या सिच्युएशन मध्ये होते, त्या सिच्युएशन मध्ये कोणीही असंच वागलं असतं. ताई, तू हे काय बोलतेस? नितीश, तू मला सांग, तू जर त्यांच्या जागी असतास तर काय केलं असतंस? बाबा, मला माहितीये तुम्हाला माझं वागणं नाही पटत आहे. मला हेही माहितीये की जे काही झालं त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच खूप त्रास झालाय. पण बाबा, यांनी सगळं जाणून बुजून नाही केलंय आणि म्हणून मी यांना माफ केलं. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी यांना माफ करावं. खरं तर त्या दिवसानंतर मी ठरवलं होतं की काही झालं तरी तुमचं तोंड कधीच बघणार नाही आयुष्यात. पण नंतर तुमची बाजू ऐकल्यावर असं वाटलं की तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे. आणि मी तुम्हाला समजून घेतलंय. मला माहितीये हे जे काही झालं त्यात तुमचा काहीच दोष नाहीये. आणि म्हणूनच मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. अगं काय बोलतेस तू? बाबा, बस, एकही शब्द ऐकायचा नाही मला तुझा. कर्नल साहेब, त्यांना माझं म्हणणं पटलंय. आय रिक्वेस्ट की तुम्ही पण मला जरा समजून घेतलं तर खरं. आतापर्यंत तुम्ही वाटेल तसं वागलात, वाटेल तसं बोललात, पण आता बास झाला. आता मी काही चुकीचं पाऊल उचलायच्या आधी निघा इथून. बाबा, बाबा, मला एकदा त्यांच्याशी बोलू द्या प्लीज. मग काय बोलतेस तू? तो माणूस कसा वागलाय तुझ्याशी आणि तू? आई, एकदा संधी तरी दे त्यांना बोलायची. त्यांचं म्हणणं तरी ऐकून घ्या प्लीज. तुम्हाला पटेल, आय एम शुअर. प्लीज एकदा त्यांना ऐकून घ्या मनू. प्लीज. ताई,
चल आज चल. नितीश असं काय करतोय प्लीज ना नितीश एकदा चल आज आई चल. आई चला अच्छा आई प्लीज अर्जुन भेट नेहमीच्या ठिकाणी बाय. ताई तू आज जे काही वागलीस ना ते खूप चुकीचं होतं. एवढं सगळं झालं आणि तू त्यांना माफ सुद्धा केलंस. मनू मनू बाळा डोळे उघड बघ काय चाललंय ते. या माणसामुळे तुला खूप त्रास झालाय. रात्र रात्र जागून काढलेस तू आणि तू काय वेडेपणा करतेस म्हणा. आई अगं तुला एक मिनिट तुला जर का त्या माणसाची बाजू घ्यायची असेल तर बोलूच नकोस. त्याची वकिली इथे करायची नाही. अगं त्यांनी विश्वासघात केलाय तुझा. ताई ताई तू जरा ना विचार करून बोल. तो माणूस खरंच माफ करण्याच्या लायकीचा आहे. मी नीट विचार करूनच त्यांना माफ केलंय नितीश. काय मनू प्लीज ऐक आमचं. आम्ही तुझ्या भल्याचा विचार करून बोलतोय. आई तुम्हाला कळत कसं नाहीये प्लीज जरा समजून घे ना मला पण. काय करायचं ह्याचं हिलाच कळत नाही ही काय करतीये. मला सगळं कळतंय. अरे पण आपण काय करतोय फक्त स्वतःपुरता विचार करतोय. आई अगं इथपर्यंत आले ते हात जोडून माफी मागत होते मनापासून सॉरी म्हणत होते. मग आपण एकदा त्यांची बाजू ऐकून घ्यायला नको का. काय ऐकून घ्यायचं काय ऐकून घ्यायचं अशा पळपुट्या माणसाचं म्हणणं. बाबा प्लीज बस खूप बोललीस आणि आम्ही पण खूप ऐकून घेतलं. आतापर्यंत तुझ्या प्रत्येक निर्णयात आम्ही तुला साथ दिली. निर्णय स्वातंत्र्य दिला की नाही. पण आता असं वाटतंय की तुला त्याचा अर्थच कळलेला नाहीये. वाटलं होतं आलेल्या अनुभवातनं तू शहाणी होशील पण नाही. असो या क्षणापासनं राजवीर हा विषय आपल्या घरामध्ये संपला. कळलं. बाबा प्लीज मी काय म्हणते एकदा आई प्लीज समजाव ना त्यांना. आई ते नितीश ऍटलीस्ट तू तरी ऐकून घे. नितीश जाऊन आलो त्यांच्या घरी मी. पण त्यांनी ऐकलं नाही हो ना. तरी मी तुला बोललो होतो जाऊ नकोस आधी मी जाऊन येतो मग तू जा. पण तू ऐकलं नाहीस. काय करायचं होतं जे चाललंय ते बघत राहायचं होतं. नाही तुझं म्हणणं बरोबर आहे राजवीर. पण मी तुला बोललो होतो ना जरा वेळ जाऊ दे प्रकरण जरा शांत होऊ दे मग जा. बरं काय म्हणाले ते. पळपुटा म्हणाले. राजवीर मोहिते पाटील सारखा पळपुटा माणूस त्यांनी आयुष्यात बघितलं नाही असं म्हणाले. राजवीर जाऊ दे त्यांचं बोलणं तू मनाला लावून घेऊ नकोस. तुला माहिती आहे अर्जुन मला माहिती होतं की मी तिकडे गेलो की माझा इन्सल्ट होणार आहे. तरी मी गेलो तिकडे त्यांना म्हणजे सगळी साईड क्लिअर केली. रादर मनवा पण खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होता त्यांना पण काही उपयोग झाला नाही त्याचा. मला वाटतं तू जरा पेशन्स ठेवायला हवे. यू नेव्हर नो पुढे काय होईल. पुढे तेच होणार जे मला हवंय. म्हणजे लवकरच आम्ही दोघं लग्न करणार. अरे पण मग तिच्या घरच्यांचं काय.
ते तयार नसले तरी, कारण ज्यांच्याशी मला लग्न करायचंय त्यांनी मला माफ केले. म्हणजे पळून जाऊन लग्न करणार आहेस की काय? वेळ आली तर तेही करेन मी. आई, बाबा, मी राजवीर शिवाय नाही राहू शकत. आय एम सॉरी, मी हे घर सोडून जाते. मनू, मनू थांब, मनू थांब बाळा. मनू, मनू जाऊ नको घर सोडून. मनू तुला माझी शपथ आहे. मनू, मनू जाऊ नको मनू. आरती, हे अगं काय झालं? मला मला स्वप्न पडलं वाटतं, आणि खूप वाईट स्वप्न पडलं. मनू घर सोडून जात होते आपले. आरती, मी जाऊन बघून येऊ. आरती, आरती, शांत हो, शांत हो. असं काही होणार नाहीये. अगं ती आपली मुलगी आहे. ती असा टोकाचा निर्णय कधीच घेणार नाही. शांत हो. शांत. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुम्ही समजून घेताय त्याबद्दल थँक्स, पण मला कळत आहे माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. तुम्ही समजून घेताय त्याबद्दल थँक्स, पण मला कळत आहे माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. तुम्ही प्लीज जास्त टेन्शन नका घेऊ. सगळं ठीक होईल. रिलॅक्स. तुम्ही प्लीज जास्त टेन्शन नका घेऊ. सगळं ठीक होईल. रिलॅक्स. हो, पण तुमचे आई बाबा खूप चिडलेत ना. तुम्हाला वाटतं ते आपल्या लग्नाला परमिशन देतील? हो, पण तुमचे आई बाबा खूप चिडलेत ना. तुम्हाला वाटतं ते आपल्या लग्नाला परमिशन देतील? तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? स्वतःहून जास्त.
स्वतःहून जास्त. मग झालं तर तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळं ठीक होईल. मग झालं तर तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळं ठीक होईल. माही निघतो मी. राजवीर, बस ना 2 मिनिटं. मला बोलायचंय तुझ्याशी. बोल. मनवाशी तुझं काही बोलणं झालं का? हो. काय म्हणाली ती? साहेब, पेट्रोल भरून आलं, ही रिसीट. गाडीत ठेव, मी आलो. ठीक आहे साहेब. काय रे, काय विचारते मी? मनवाशी काही बोलणं झालं का? मनवा काय नाही, साहेब, मी गाडीच्या मागचा टायरचा प्रॉब्लेम आहे, थोडं चेक करून घ्यावं लागेल. ठीक आहे, मला ऑफिसला सोड आणि मग तू बघून घे काय करायचं. ठीक आहे साहेब. हा, काय झालं? माझं बोलणं झालं त्यांच्याशी, पण त्यांचे आई वडील अजूनही खूप चिडलेत. पण मनवाचं काय म्हणणं आहे? तिनं माफ केलंय ना? साहेब, तुम्हाला वेळ लागणार आहे का? मी चेक करून घेऊ का? 10 मिनिटं लागतील. काय मूर्खपणा आहे. दिसत नाही आम्ही दोघं बोलतोय. हो, पण शट अप. किती वेळा सांगितलं, आम्ही बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. डोक्यात शिरत नाही. राजवीर, अरे त्याच्यावर का रागवतोस? त्याला कळायला नको मी. त्याचं काय चुकलं? माई, आपण बोलू नंतर. येतो.